झालो नि बळकट झालो कळी काळावरी निट केली पाय वाट भव सिंधू रोणी यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणासी. तुकोबरायांनी जो हा संकल्प केलेला आहे की कलियुगातल्या सगळ्यांना अधिकार प्राप्त करून देईल आणि सगळ्यांना वैकुंठाला घेऊन जाईल, त्याच्यासाठी आले. आणि त्याच्यासाठी मग तुम्ही कोणी चिंता करू नका, पण एक करावं लागेल. तुम्हाला काम जर मोठं असेल तर संकल्प मोठा केलेला असेल तुम्ही, तर त्यानुसार तयारीसुद्धा पूर्वतयारी चांगली करावी लागते. मोठ्या कामाला तयारी मोठी असावी लागते, छोट्या कामाला तयारी छोटीच असली तर चालते. एखाद्याला सायकलच घ्यायची म्हणून सायकल घ्यायची तरी 5,000 असेल आता जास्त. सायकलीचं पहिल्या लुना भेटत होते तेवढं, म्हणजे काय 5-7-8 हजाराला सायकल घ्यायची, तर त्याचा संकल्प छोटा आहे. पण म्हणजे आजच्या दृष्टीने 7,000ला काही किंमत राहिलेली नाही, म्हणून त्या दृष्टीने संकल्प छोटा झाला त्याचा. तोच जर पुढे पाहायला गेला, त्याला जर समजा मोटरसायकल घ्यायची आणि बॅटरीवरची घ्यायची म्हणते तर 2 लाख रुपये म्हणजे आता ते 2 लाखाची मोटरसायकल घ्यावी लागेल. त्याला संकल्प मोठा, तर पैसे गोळा करायला ताणही मोठाच असतो. तसं आहे. आणि त्याला अजून मोठं काय साधनं वाढवत गेली की त्याचा संकल्प वाढला तर त्याला त्रासही वाढला. अर्थात त्याची पूर्वतयारी बलवान असावी लागते. या विश्वातलं सर्वात श्रेष्ठ काम कोणतं असेल जे जीवानी करायचं आहे, तर ते कोणतं काम असेल तर भवसिंधू तरून जाणं. मानवी शरीरात आला आणि भवसिंधू न तरता मेला तर त्याचा पुढचा प्रवास चालू राहतो. आणि जे काम करण्यासाठी आला होता ते काम त्यांनी काही केलं नाही. जगतामधला हा सगळ्यात मोठा भाग आहे या सृष्टीतला, की मानवी शरीर मिळाल्यावर त्यांनी मोक्षच मिळवला पाहिजे, बाकीची कामं बाजूला ठेवायला पाहिजे. पण मग आता त्याला अधिकारीच आहेत, म्हणून म्हटलं की मोठं काम करायचं असेल तर अधिकारीसुद्धा मोठाच असावा लागतो. ज्याच्याकडे ऐपतच नाही तो मनुष्य जसा, आता मोटरसायकल किरकोळ सांगितली मी तुम्हाला, लोकांच्याकडे हेलिकॉप्टरसुद्धा आले. आता हेलिकॉप्टरला किती पैसे लागतात, काही कोट्यामधली आकडेवारी ना ती, मग काही कित्येक कोटी रुपये लागतात. एखादा त्या मुकेश अंबानीने त्याच्या पत्नीला हॅपी बर्थडेला विमान भेट दिलं. मग विमान किती रुपयाला बसतं, 200-250 रुपये. ते काय खेळण्यातलं द्यायचं आहे का? आपण पोरांना आणून देऊ तर तसलं आणून देऊ. पण त्यांनी ओरिजिनल विमान दिलं. मग त्या पाठीमागं असं म्हटलं, त्यावेळेला त्याची किंमत 250 कोटी होती. म्हणजे 250 कोटीचं विमान हॅपी बर्थडेला प्रेझेंट. का हो, तर त्यांच्याकडे पैसाच तेवढा आहे ना, अधिकार मोठा, त्यालाच म्हणतात अधिकार मोठा. तसा भवसिंधू तरून जाणारा हा अधिकारी हा मोठाच असावा लागतो. सामान्य माणसाचं हे काम नाही की ज्याच्याकडे, सामान्याला त्याला काय कळेल, त्याच्यात काय होईल. म्हणून अधिकार जर नसेल तर काम होत नाही. अगदी त्या प्रकाराने भवसिंधू तरून जायचा आहे. जन्ममरणावर चिरा टाकायचे, जन्म मृत्यू नाश करायचे. आणि सांसारिक माणसं म्हटले आता ह्यांचं काय करायचं बा, तर त्याच्यात तुकोबरायांनी सांगितलं की तुकोबराय म्हणतात तुम्ही तशी काळजी करू नका, पण तुम्ही कमीत कमी एवढं तर करा ना, कास घालोनी बळकट. म्हणजे निर्धाराची, विचारांची पक्का विचार असाल. कुठलंही काम करायला निघाला ना तर त्यांनी परत मागं नाही पाहायचं. पुढे तोंड केलं तर पुढे तोंड करून ते पूर्ण करेलच असा निश्चय केला पाहिजे. निश्चयाचे बळ का म्हणे तेची फळ. आणि एकदा असा निश्चय केला म्हणून बळकट कास, निश्चयाची, निर्धाराची. आणि मग त्याच्यात काय करायचं तुम्हाला, भवसिंधू तरून जायचं. मग भवसिंधू तरून जायचं असेल तर चिकट प्रवृत्तीचे माणसं संसारातले भवसिंधू कसे तरून जातील, ते तर तरणारच नाहीत. त्यांची प्रवृत्तीच अशी चिकट आहे, संसाराला चिकटलेले. त्या गुळाला जसे मुंगळे चिकटलेले राहतात, गुळाला मुंगळा चिकटलेला असला तर त्याचं तोंड पुढं असतं त्या गुळाच्या ढेपीत, आणि ढेपीत असं त्यांनी जर तोंड खुपसलेलं असेल आणि त्याला जर तुम्ही असं वडाय गेला तर तो अर्धा तुटून येतो. पण बिचारा मुंगळा नेला तोडून अर्धा.
तर तो काय मुंगळा काय बांधिला आणि त्याला काय बांधलेला थोडाच आहे, पण तो नाही त्याच्यातून निघत. तर तसाच प्रकार चालला आहे आणि भवसिंधू तरुण जायचा आहे. मोठं काम आहे हो, साधारण काम नाही. आणि म्हणून मग याच्या ठिकाणी काय लागेल, कशाची कास बळकट घालावं लागेल. तुकोबराय म्हणतात जशी मी घातली ना तशी तुम्ही घाला. तुकोबरायांच्याकडे जर पाहिलं तर तुकोबरायांना वैराग्याचे महामेरू म्हटलं जातं. म्हणजे तुकोबराय आणि वैराग्य हे दोन नसून एकच. जसं ज्ञान आणि माऊली ज्ञानोबराय हे दोन नसून एकच, तसं प्रत्यक्ष जिवंत वैराग्य आपल्याला जर पाहायचं असेल तर तुकोबराय. म्हणून वैराग्य महामूर्ती असे जर कोण असतील तर तुकोबराय. आणि वैराग्य म्हणजेच बळकट कास. परमार्थ करणाऱ्याच्याकडे जर वैराग्य नसेल तर त्याचा परमार्थ काही कामाचा नाही. कारण त्याच्याकडे काय वैराग्य नाही. नेबळाटपणा जो असेल ना, अण्णा म्हणायचे हे नेबळाट माणसाचं कामच नाही. परमार्थ हा नेबळाट माणसाचं कामच नाही. तर नेबळाट या पदाचा अर्थ काय? लिसापिसा त्याने काही सुटत नाही, काही नाही, आणि तो लागला ही करायला. तर त्याच्यात म्हणून वैराग्य मग ते चित्तवृत्तीचा एक विषय आहे की चित्तामध्ये अनात्मविषयक एक प्रकारचा पूर्ण विचाराच्या अंती त्याला जी सोडचिठ्ठी दिलेली अनात्म पदार्थाला, तर ती एक वैराग्य आहे. त्याने स्वतःहून दिली त्याला, कारण त्याला त्याचं स्वरूप कळालेलं असतं. ज्याला प्रपंचाचं स्वरूप कळालं तोच सोडचिठ्ठी देऊ शकतो. जाणी जे संसाराची अनित्यता ते वैराग्य दवडता पाठी लागे. माऊली म्हणतात तसा. काय ती सुरुवात आहे? नाही हां पण थोडंसं बदल येतं. संसार जाणी जे अनित्यता ते हायपूरची वय बरोबर आहे. ते तर तेव्हा वैराग्य दवडता पाठी लागत, त्याच्या मागं वैराग्य लागतं. तर तेव्हा ही अनित्यता ज्याच्या बुद्धीमध्ये घर करून बसलेली आहे, तर मग त्याला भवसिंधू तारता येणार शक्य आहे. दोन गोष्टी एकाच काळात धरता येत नाहीत. संसारही धरायचा आहे आणि मोक्षही पाहिजे तुम्हाला. संसार म्हणजेच बद्धता आणि मोक्ष, तर यांच्यामध्ये विरोधी गोष्टी आहेत. म्हणजे दोन गोष्टी एकाच काळात नाही करता येत. मग एका ठिकाणी गौण आणि एका ठिकाणी प्रधान असं म्हटलं तर चालतं. म्हणजे दोन गोष्टी एका जाग्यावर राहतात. कोणत्या? गौण आणि प्रधान. जसं आपण करतो परमार्थ गौण, संसार प्रधान. दोन एका जाग्यावर राहतात, बरोबर आहे ना? दोन एका सामान्य आणि विशेष एका जाग्यावर राहतात. लक्षात आलं नाही? गौण आणि प्रधान हां प्रॉब्लेमच नाही. नाहीतर मग मोक्ष काय अवघड आहे का? मोक्ष नावाचा प्रकार काय अवघड आहे? तर त्याचं कारणच असं आहे. म्हणून पण प्रधानता साधू संतांच्या ठिकाणी ही प्रधानता दिसते. मग ते तुम्ही सगळे साधू संत पाहून घ्यावा. यांच्याकडे ह्यांना प्रपंचाला यांनी तुच्छ केलेलं आहे. म्हणजे प्रपंचावरती पाणी ओतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पाणी ओतलेलं आहे म्हटलं की लोकांना वाटतं कसतरीच होतं. शब्द जरी तोंडातून बाहेर काढले त्यांनी पाणी ओतलं म्हटलं की ह्यांना इकडे कसतरीच होतं. म्हणजे ह्या आगा मरा हा बोलणंच हाती, अगदी त्या पद्धतीचा प्रकार आहे. परंतु त्यांनी त्याला दिली तिलांजली. सगळ्या प्रपंचाला तिळांजली दिलेली, आरती वाहिलेला आहे आणि परमार्थाला लागले. कित्येक असे सांगितले जातात ते सखाराम महाराजांसारखी उदाहरणं. तर त्या अशा विरक्त पुरुष की ज्यांनी प्रपंचात आता दिंडीला जायचं तर मागं इतकी बी आसक्ती नको की काय आपली कोपटाचं काय झालं असेल. राहतानाच कोपटात राहायचे ते. यांनी जाणून बुजून कोपटात राहिले. ते कोपीमध्ये राहण्याचा, झोपडी करून राहण्याचा, कुटी करून राहण्याचा भागच तो तसा आहे की त्याला काडी लवकर लावता येते. आता मोठा महाल बांधला त्याला काडी कसा लावेल? महालाला काडी नाही लावता येत. आणि मग ते सखाराम महाराज निघताना तर त्याच्यात जे काय असेल ते निघाले ना, विठ्ठल 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 चालू केलं की काडी टाकायची आणि पुढं निघून जायचं. आता आपलं मागं काय राहिलं देते. आणि वास्तवता हीच आहे ना. नाहीतरी ते कोपाट तरी कोणी दिलं? देवानेच दिलं. तो देईल दुसरं बांधून. आणि कोण देईल बांधून? देवरूपी लोकच द्यायचे बांधून. आणि त्यांना माहिती महाराज थांबत्यात आणि त्याच्यात काडी लावून पुढच्या वेळेस आले की बरं दुसरं.
आणि नाही दिलं तरी मंदिर आहेत, आपल्या मंदिरात जाऊन झोपलं काय अडचण. तर तेव्हा पण हे वृत्तीवर आरूढ होणं फार आवश्यक आहे. तर त्याला बळकट कास घातलेली ज्यांनी, म्हणजे त्याला वैराग्य ही पहिला भाग आहे. भक्ती साधारण नेबळट भक्ती काही कामाची नाही. तर त्याच्या ठिकाणी आपल्या प्राण ओतून त्या ठिकाणी भगवत प्रेम प्रीती असणं ही कासच आहे एक प्रकारची. म्हणजे बळकट भक्तीची कास, प्रेमाची कास देवाविषयी, वैराग्याची कास, विवेकाची काससुद्धा सांगितली तुकोबरायांनी. कारण असं आहे ज्या वेळेला, कारण प्रत्येक ठिकाणी विवेक हा काम करतोच. हाच विवेक आहे की संसाराला बाहेर टाकायचं आणि परमार्थ पुन्हा देवाला ग्रहण करायचं, हा विवेकच आहे. तेच लोक करू शकतात की जे अधिकारी संपन्न असतात. मागाशी सांगितल्याप्रमाणे अधिकाऱ्याचं उदाहरण की जसा प्रपंचातही अधिकारी लागतो. कोणी अधिकारी नसेल तर बिगर अधिकाऱ्याकडून कार्य सिद्ध होत नाही. म्हणून अधिकारीच असावा लागतो तिथे. आणि तसा इकडे सुद्धा अधिकारी, फक्त परमार्थात असं केलं आहे. नामचिंतनात काय म्हटलेलं आहे, पुढे म्हटलं या रे लहान थोर. महाराज तिथं कुठं त्यांना अधिकार सांगितला? अहो तिथं अधिकार नाही सांगितला, पण कास घालून बळकट हे सांगितलं ना. आणि मग बळकट कास कशाची घातली त्यांनी? तर साधनाच्या दृष्टीने सगळ्यात सोपं साधन आणि सगळ्यांना करता येण्यासारखं साधन म्हणून नामचिंतनाला महत्त्व दिलं. पण नामचिंतना ज्या वेळेला फलाकडून पाहायला गेले, कशाकडून पाहायला गेले? फलाकडून पाहायला गेले. त्यावेळेस तिथं फलाची प्राप्ती होताना दिसून नाही राहिली. तेव्हा महाराज इतके दिवस झाला आम्ही परमार्थ करतो, मग असं तसंच चाललेलं असला पाहिजे. ते प्राप्ती होत नसेल, जर तुमच्यामध्ये वैराग्य उत्पत्ती होत नसेल, प्रेम उत्पत्ती होत नसेल, साधनांपासून फायदा होत नसेल पारमार्थिक काही, तर असा प्रकार आहेच आहे. तेव्हा तुकोबराय म्हणतात की विवेकाच्या द्वारे हे करणं आवश्यक आहे. वैराग्य, विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुता ही आपोआप बळकट कासेमध्ये समाविष्ट होते. आणि नाही म्हटलं भक्तीही करायला गेला तरीसुद्धा ही साधनं लागतात. असं म्हटलं तुम्हाला की विवेकही लागतो. जसा सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाची, तुकोबराय म्हणतात. कारण तुम्हाला तिथंसुद्धा सारासार विचार करावा लागेल आणि मग कंठी नाम धरावं लागेल, म्हणजे विवेक लागेलच ना. तर तेव्हा विवेक वैराग्य हे सगळ्या गोष्टी लागतील. तुकोबराय म्हणतात कास घालून बळकट, झालो कळी काळावर नीट. मी जसा झालो, आता आपण आपले गुरुजी जसे असतात ना तसंच आपण व्हायचं असतं. आपले गुरुजी आहेत जगद्गुरू तुकोबाराय, आणि आपले तुकोबाराय असे आहेत. आणि आपण जर नेबळट झालो तर आपण काय मग त्यांची मुलं म्हणण्याच्या लायकीचे राहणार आहेत. तेव्हा म्हणून तुकोबराय जर असे असतील तर आपण सुद्धा तसंच असलं पाहिजे आणि तसं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला अडथळे जे निर्माण होत आहेत त्या अडथळ्यांचा ज्याने त्यांनी आपल्या आपल्या जीवनात अभ्यास करावा. कारण प्रत्येकाचे अडथळे वेगळे आहेत. सगळ्यांचे सगळे नाहीत, सगळ्यांचे एक नाहीत आणि एकाचे सगळे नाहीत. काय नाही, प्रत्येकाचे अडथळे भिन्न भिन्न आहेत. काय त्याला काय प्रतिबंध आहे? आता मला काय प्रतिबंध आहे हा मला माहिती, बाकीच्यांना काय माहिती? तुम्हाला वरून तो ते दिसताना असं दिसतंय गुबगुबीत चांगलं दिसतंय, पारमार्थिक फार चांगलं, पण त्याच्या आत काय अडथळा आहे हा काय सांगता येत नाही. कारण भगवंताच्या दर्शनापासून जर दुरावा तयार झालेला असेल तर त्या दुराव्यातला अडथळा ज्याला त्याला माहिती आहे, ज्याने त्याने संशोधन करावं आणि कास घालूनी बळकट, झालो कळी काळावर नीठ. काळावर नीठ होणं म्हणजेच हे देह काळाच्या ताब्यात आहे आणि जीव हा देहाच्या बाजूने आहे. म्हणून देहावरती काळाचं तर चालणारच आहे, तर तुम्हाला देहापासून विरक्त व्हावं लागेल कास घालून बळकट. मग त्यावेळेला काळावर चाल करता येईल. काळाचं जे खाद्य आहे ते जर तुम्ही तुमचं म्हणत असताल तर तुम्हाला काळावर कसं काय त्याचा विजय मिळवता येईल? तेव्हा तर नाही मिळवता येणार. तर तेव्हा हाही विचार तिथं करावा लागेल तुम्हाला. आणि मग काय करावं लागेल? तुम्ही परमात्मा आहे या बोधाकडे आपोआपच सरकताल आणि मग ही जी वाट आहे नामाची वाट, नामच ज्ञान स्वरूप बनतं. नामस्मरण करता करता तो जीव उत्कृष्ट अधिकारी बनतो आणि नामाच्या द्वारे मोक्ष होतो. किंवा
सलोक्तादी मोक्षामध्ये तर नाम प्रधान आहेच आहे, त्याच्यात काही शंकाच नाही. म्हणजे हा सलोक्तादी मोक्षही प्राप्त होईल, भवसिंधू वरोणी नामाची वाट हे तुम्हाला घेऊन जाईल, वैकुंठादी धामापर्यंत नेऊन पोचवेल आणि त्याच ठिकाणी वैकुंठात राहूनही तो जीव मुक्त होतो. तर तेव्हा काल जसा आपण विचार केला की पिपिलिका मार्ग बी म्हणता येतो याला, की केली पायवाट म्हणजे पिपिलिका मार्ग आहे. हळूहळू ढाळे ढाळे इतके तुलेनी एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. तर हा जीव नक्कीच जाऊन मोक्षाला जातो. याला अधिकारी कोण असं विचारलं तर तुकोबराय म्हणतात, या रे लहान थोर. म्हणजे तिकडचं तोंड फिरलं काय त्या घड्याळाचं. हां, तर या रे लहान थोर. लहान थोर कोणी जरी असले तरी आम्हाला चालतात. लहान थोर याच्यामध्ये भिन्न भिन्न आहे. एक लहान या पदाचं वयाने लहान. पहिल्यांदा लहान आपण कशाने म्हणतो, लहान, आणि थोर म्हटल्यानंतर वयस्कर चालतील म्हटले. लहान असतील तरी नामस्मरण करायला अडचण नाही. मोठे जरी असतील 95 वर्षाचे म्हटले, आता कसं काय नामस्मरण करायचं, 95 व्हा नाही तर 100 व्हा, पण नामस्मरण करा. लहान थोर त्याच्यातला अर्थ. दुसरा लहान थोर जाती वर्णाच्याद्वारेही लहान थोर. काही कोणी जातीने कनिष्ठ असतात, काही वरिष्ठ असतात, तर लहान थोर हा शब्द लागू होतो. लहान थोर म्हणजे शरीरपिंडाने लहान थोर, जातीने वर्णाने जातीने आश्रमाने सगळे लहान थोरांचे भेद तयार होतात. विचारसागरामध्ये नमस्काराचा विचार सांगताना असं म्हटले की नमस्कार कोणाला करावा, कोणी कोणाला नमस्कार करावा, तर लहानाने मोठ्याला. त्यात लहान आणि मोठ्याची लक्षणं आलेली तर की कोणाला लहान म्हणतात आणि कोणाला मोठा कोण आहे. तर त्याच्यात मोठा कोण होतो तर त्याने ज्ञानाने, पांडित्य, विद्वत्ता, ब्रह्मवेत्ता याच्यातसुद्धा मोठेपणा. मग आता इथे तुकोबराय सगळ्यांनाच बोलावणार का? हो, आम्ही सगळ्यांनाच बोलावणार. कारण गाते, श्रोते आणि पाहते, विनोदी दुश्चिते, सोहंभावे पूर्ण ज्ञाते, या सकलाते विनवणी, करा विठ्ठल स्मरण. माऊली ज्ञानोबरांचा अभंग आहे. तर गाते, श्रोते आणि पाहते हे लोकांचे 3 वर्ग आहेत. गाते गायन करणारे आमच्यासारखे, आणि आम्ही अभंग म्हणायला लागलो की आम्ही गायन करायला लागलो. हा म्हटले गाते, तुम्ही विठ्ठल स्मरणच करा बरं का, पण नुसतं गायन नका करू. गाते. श्रोते ते म्हणजे काय करावं महाराज, आम्हाला जमतच नाही. मग तुम्ही आम्ही श्रवण करतो, तुमचं ऐकतो, ठीक आहे. तरी तुम्ही काय करा, नामस्मरण करा, विठ्ठल स्मरण करा. आणि पाहते, कीर्तनाला बरेच पाहतेसुद्धा असतात. ते म्हणले काय करायला आले, म्हणले कीर्तन पाहायला आलो. अरे बापरे, तर कीर्तन पाहण्याची गोष्ट आहे का ऐकण्याची गोष्ट आहे? पण बरेच पाहतेसुद्धा असतात असे. काय तसे दिंड्यात सुद्धा हौसे मौसे गौसे, हां ते हौसे नवसे सगळे असे दिंडी झाले. काय काय चालतात कसे. पण कसं आहे, हा एक सगळ्यात मोठा सोहळा आहे. जे कोणी येईल या रे लहान थोर, दिंडीचं सगळ्यात चांगलं उदाहरण तेच आहे. म्हणजे या रे लहान थोर म्हणजे चोरट्यांनी सुद्धा यावं. हा दिंडीमध्ये चोरटे बी राहतात बरं का. हां, म्हणजे असं समजू नका ते म्हणले का वारकरी सगळे, वारकरी नाही, वारकऱ्याच्या वेशातले चोरटे. म्हणजे वारकरी नाही चोरी करत, पण वारकऱ्याचा वेश धारण केल्यावर त्याला काय अडचण आहे. तर तेव्हा अशा प्रकारचे या रे लहान थोर. आता तो चोरटा म्हणजे वृत्तीने कंगालच झाला का नाही, त्याला लहानच म्हणायचा. आणि एखादा दानशूर बी आला, गरीब आहे पण चांगला, त्याला मोठा म्हणायचा. गरीब आणि श्रीमंतीची लक्षणं अशी बदलतात. ज्याच्याकडे जो मागतच राहतो त्याला दरिद्री असं म्हणतात, आणि जो देतच राहतो लोकांना त्याला श्रीमंत असं म्हणतात. असं आचार्यांनी प्रश्नमंजरी जे आहे ना त्याच्यामध्ये केलेलं आहे. कोवा दरिद्रो हो विशाल तृष्णा, असं दरिद्री लोकांचं लक्षण केलं. कहा दरिद्री ही कहा असा प्रश्न केल्यावर त्याचं उत्तर देतात विशाल तृष्णा. ज्याची तृष्णा विशाल असते त्याला दरिद्री असं म्हणतात. दरिद्रीपणाचं लक्षण झालं. ज्याची तृष्णा विशाल राहते म्हणजे भागतच नाही. भागत नाही म्हणजे काही आता नाही राहिलं, पण पहिले हुंडा द्यावा लागत होता. मग हुंडा द्यायचा तर त्या आता पुरींना हुंडा द्यावा लागेल. पुरींची संख्या घटली म्हणल्यावर
मग त्या फुंडा द्यायचा तर तो बाप पुरीचा म्हणायचा आता काय करावं बा आपल्याकडे तर पैसे जास्त नाही काय नाही. तर त्याला आपला 50,000 देऊ. जुना काळ सांगतो बरं का. 50 म्हणजे आजच्या तर काहीच किंमत नाही त्याला. तर त्या मग तो आणि मग ते बरंच हे काढून बघा 50 पुरीला 50,000 रुपये हुंडा द्यायचा ठरला असं. त्या 50मध्ये नाही भागायचं 1 लाख द्यावा लागेल. मग 1 लाख ते म्हटले मोठ्या घरात पोरगी द्यायची त्याला मोठं घर म्हणायची पहिले. पण ज्याला जास्त तृष्णा आहे त्याला शंकराचार्य म्हणतात दरिद्री माणसाच्या घरात पोरगी दिली तुम्ही. कोणाला दिली? दरिद्र्याच्या घरात मुलगी दिली. म्हणून दरिद्र्याच्या कसं का लाख रुपये हुंडा दिलाय. अरे लाख रुपये मागतो म्हणजेच त्याला पैसे कमी पडतात. ज्याला कमी पडतात तो मागतो. मागत करायचं लक्षण काय आहे? कमी पडतात त्याला मागतकरी असं म्हणतात. आणि ज्याच्याकडे पुष्कळ असतं तो म्हणतो काय करायचं आहे काय नाही देणं काय त्याच्याशी देणं घेणं नाही. मग तो नाही म्हणतो काय. तरी हे विशाल बुद्धीचं लक्षण आहे. म्हणजे आता असाच प्रकारे पहा मेरूही हाता आली या काय तृष्णा वाढल्यावर तरीसुद्धा त्याला कमीच पडतं. तर त्याला काय त्याला सारं कमीच पडतं. मेरू पर्वतासारखं धन द्या त्याला तरी कमी. कारण तृष्णा विशाल तृष्णा. चला तर तेव्हा चला आपला विषय चालला आहे की अरे लहान थोर तेव्हा सगळ्यांनी यावं आणि काय करावं या नामस्मरणाला लागावं असं तुकोबरायांचं म्हणणं आहे. आता पहिल्यांदा लगेच कास घालून बळकट मग थोडंफार तरी करा ना हो प्रयत्न. तुकोबराय म्हणतात की थोडे तरी प्रयत्न करताल का नाही. म्हणजे कमीत कमी काही थोडी तरी नियमावली जीवनात बनवताल का. आपण कुठले सगळ्या नियमावलीची जर पायमल्लिक होत असेल तर त्याला काही होत नाही. थोडाफार तरी नियम ज्याच्याचे फार नका नियम करू पण थोडा तरी नियम ठेवा. म्हणजे तुम्ही कास बळकट घातली असा एक अर्थ निघाला. आणखीन आमच्यासाठी लहानांसाठी काय कास बळकट थोडासा नियमावली. नियमाने आम्ही म्हणून माळ घालणाऱ्याला आम्ही हेच सांगत असतो काय की नामस्मरण करा बरं का. दररोजच्या 10 माळी तरी काय करत जा. म्हणजे 10 माळीचा काय दिला त्याला नियम दिला. मग ते तर सकाळी जपा संध्याकाळी जपा कधी बी जपा दिवसा जपा रस्त्याने जपा काम करत जपा भांडी घासत जपा पण जपा. झालं का नाही. नंतर त्याला सांगितलं की बाबा लिहिता वाचता येतं आहे का. येतं ना. मग असं करा आपला हरिपाठ आहे ना ते आपला अभंग पाठ करा. सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा आंघोळ करताना म्हणा कधी म्हणायचं आहे त्यावेळेला म्हणा. त्याला नियम दिला का नाही घालून. म्हणजे हा भगवंताने आपल्याकडून तर नियम पाळून घेतला बुवा. म्हणजे पुष्कळ अगदी तुम्हाला सांगितलं ना मी किती लहानपणापासून पाठ केलेला होता ते हरिपाठ. पण मी याच्यामधून ज्याच्या वेळेला कंपनीत बी कामाला जायचं ना तरी ते सकाळी सकाळी आंघोळ करता करता गंधफी नव्हतं लावत तसलं काय आपल्याला माहिती. पण आंघोळ करता करता हरिपाठ म्हणायचं सगळा. आणि सगळा हरिपाठ म्हणून पाया पडायचा आपलं फोटोचा चालू कामावर. सुरुवातीला कंपनीत होतो ना. मग आता याला काय म्हणायचं छोटासा फार छोटासा. ते तर सद्बुद्धी ते ठेकुटी म्हणू नये. दीपकळिका 10 कोटी तरी बहुतेजा ते प्रगटी. ते तर सद्बुद्धी ते ठेकुटी म्हणू नये. थोडीशी सद्बुद्धी जरी दीपकलिका 10 कोटी. त्या अंधार सगळा पडलेला आहे काहीच नाही. सगळीकडे ज्या वेळेला कडक अंधार असेल ना त्यावेळेला इथं लावलेला छोटासा दिवासुद्धा फार मोठा प्रकाश देतो. आणि त्या मोठ्या दिवा त्या अग्नी येतो तो काय करू शकतो. तर तसाच प्रकारे आपल्या बुद्धीत छोटीशी म्हणून लहानामध्ये बी ही ज्योत जर लागली गेली नामाची अगदी लहान. नामदेवरायांसारखे जे उपजतच नाम म्हणत होते त्यांची जीभ आहे ना ती हलत होती. म्हणून ते नामदेवरायांचं नामकरण कोणी केलेलं आहे. पांडुरंगाने केलेलं आहे. विठ्ठल रुक्मिणी आले होते बारशाला विठ्ठल रुक्मिणी. नामदेव गोणाजीने नमस केला आणि दामाजी त्यांना पुत्र झाला. तर तेव्हा हा जो पुत्र आहे तो म्हणून त्याचं नावच नाम देव नामच देव असं त्याचं नामकरण झालं. चला तर तेव्हा लहानांना अधिकार आहे हेही सांगायचं. त्यांना कास कशी बळकट घालता येतील हे सांगितलं तुम्हाला की छोटासा संकल्प हा कास घालण्यात जमा होत असतो. म्हणजे थोडंसं थोडंसं करणं. जसं तुम्ही जसा संकल्प केला दररोज हरिपाठाला जायचं
नाही एवढा संकल्प झाला बस पुष्कळ झाला ना. हरिपाठ करायचा आहे नाही आम्हाला मला दिवसभर कामं असतात आम्हाला. मग ठीक आहे कामं करा, पण कामं करताना इतका तर काम करताल की एक संध्याकाळी बसून अर्धा तास व्हायना 1 तास तुम्ही देवाचं काय कराल, नामस्मरण कराल. तेवढा केला की चांगलं काम झालं. चला तेव्हा यारे यारे लहान तोर याते बोलती हरी विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई.